नमस्कार मंडळी, मी निखिल चव्हाण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो निखिल चव्हाण ओरिजिनल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज बऱ्याच कालावधीनंतर या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि या पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत आहेत ज्यांनी गेली 26 वर्ष लोकांच्या आर्थिक नियोजनामध्ये सहकार्य केलेलं आहे, असे आदरणीय श्री सतीश शेवडे सर. आपलं स्वागत आहे सर. जवळपास गेली 26 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये काम करताय. यासोबतच तुम्ही विविध राजकीय आणि अभिनेत्यांचे देखील तुम्ही फोटोग्राफ्स काढलेले आहे. तर कसा काय एक सुंदर मिलाफ, एक आर्थिक नियोजन करण्याचं आणि एकूणच आपण फोटोग्राफी या क्षेत्रामध्ये काम देखील केलंय, याबद्दल सांगताना आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? तसं 1990 पासून मी फोटोग्राफीला सुरुवात केली. माझं कॉलेज एज्युकेशन थोडं राहिलेलं, थोडं चालू होतं, नोकरी पण करत होतो. त्याच वेळेला मी फोटोग्राफीचा कोर्स केला आणि 1990 पासून माझं करिअर सुरू झालं. मी करिअर करता करता 1996ला मी न्यूजपेपरला एक सांज दैनिक होतं, आज दिनांक नावाचं, तिथे मी फोटोग्राफर म्हणून जॉईन झालो, फोटो जर्नलिस्ट म्हणून. आणि तिथून माझं खऱ्या अर्थाने पुढे करिअर सुरू झालं. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये ना मुख्य ठरलं की माझं थोडं शिक्षण राहून गेलेलं. आणि ह्या प्रवाहात आल्यानंतर मी अनेक मोठ्या दिग्गज लोकांना भेटत गेलो. म्हणजे अगदी अटल बिहारी वाजपेयी, मधु दंडवते, त्याला इंद्रधनुष प्रकल्पाच्या सत्याग्रहाला त्यांच्याबरोबर मी जो 2 दिवस होतो. त्यानंतर रमेश तेंडुलकर, सचिन तेंडुलकरांचे वडील, त्याच्यानंतर व्यंकटेश माडगूळकरांबरोबर माझी भेट झाली. असे दलाई लामा आले होते. नंतर जगातल्या बऱ्याचशा त्या काळच्या क्रिकेट टीमच्या फोटो पण मी बरेच काढले. ऐश्वर्या राय त्याला मिस वर्ल्ड होऊन आली होती, तेव्हा तिच्यावर पूर्ण दिवसभर ते कव्हरेज करत होतो. आणि ह्या सगळ्यांच्या एकूण जे व्यक्तिमत्व होती ना, ह्यांच्यात मला एक कॉमन गोष्ट चांगली दिसली. ती म्हणजे काय माहिती आहे का, की ह्यांच्याकडे टॅलेंट तर आहे, पण यांचं एज्युकेशन पण खूप चांगलं आहे. त्यामुळे मी पण तिथे निर्णय घेतला की आपलं हे एज्युकेशन पूर्ण करायचं. आणि त्या दिवशी मी एज्युकेशन माझं नोकरी करून, फोटोग्राफी करून एज्युकेशन पूर्ण करून घेतलं. म्हणजे मी नंतर BA आणि प्लस डिप्लोमा इन फोटोग्राफी असं दोन्ही केलं. कीर्ती महाविद्यालयातून मी डिग्री घेतली आणि रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तिथून बांद्रा, तिथून माझा फोटोग्राफीचा कोर्स झाला. असं करून म्हणजे मी करिअर करता करताच मग पुढे माझं शिक्षण पण त्याच्याबरोबरच करत गेलो. आणि तिथून मग प्रवास सुरू झाला. मग मी TV सिरियल्समध्ये फोटोग्राफर म्हणून काम केलं न्यूजपेपरच्या नंतर. त्याच्यानंतर 2000 साली एक काही इन्सिडेंट घडला आणि त्या ह्याच्यात मी माझं काम एका माझ्या मित्राला देऊन गेलो होतो आणि परत आलो तर माझं काम गेलं होतं. त्यावेळेला तो माझा लाईफमधला पहिला झटका होता की अरे असं काही झालं तर आपण प्रिपेअर आहोत का. तर त्याला नव्हतं. म्हटलं मग आता आपल्याला काहीतरी एक रॉयल्टीसारखी इन्कम येत राहिली पाहिजे, म्हणून मग काय करायचं. अशा वेळेला मला बरेच वर्ष एक जण LIC मला एक DO माझ्या मागे लागलेला, किंवा तुम्ही एवढं तुमचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, बोलता चांगलं, तर तुम्ही इन्शुरन्समध्ये काय येत नाही. मग त्याला मी डिसिजन घेतला आणि मी त्यावेळेला ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स ही कंपनी त्याला फर्स्ट टाईम इंडियामध्ये प्रायव्हेटमध्ये लॉन्च झाली. त्याच्या पहिल्या दिवशी मी तिथे त्यांच्याबरोबर जो जॉईन झालो, तो आजतागायत 26 वर्ष आली मी ICICI प्रुडेन्शियलबरोबर आहे. तर अशा तऱ्हेने माझा हा फोटोग्राफी आणि इन्शुरन्स हा दोन्हीचा प्रवास सुरू झाला, म्हणजे फायनान्शियलचा. त्याच्यानंतर मग म्युच्युअल फंड्स, हेल्थ इन्शुरन्स हे पण मी त्याच्यानंतर हळूहळू सुरुवात केली. सुरुवातीला तुम्ही उल्लेख केला की अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा रमेश तेंडुलकर असतील, इतक्या मोठ्या मोठ्या महनीय व्यक्तींच्या सोबत आपला थोडासा एक सहवास आपल्याला मिळाला. या फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये काय आपल्या आठवणीतला एक एखादा किस्सा आहे, तो आमच्या प्रेक्षकांसाठी आम्हाला तुम्ही सांगायला आम्हाला आवडेल. तसे 1-2 किस्से आहेत आणखी. त्यातला एक मधु दंडवते बरोबर झालेला किस्सा सांगतो. इंद्रधनुष प्रकल्पावरती गुहागरला ते सत्याग्रहाला येणार होते, तेव्हा मी आमच्या न्यूजपेपरकडनं तो सत्याग्रह कव्हर करायला गेलो होतो. तर मी जेव्हा इथनं रात्रीचा प्रवास केला, त्यात जरा गाडीच्या आणि उलट्या वगैरे झाल्या, असं हे तब्येत बिघडली एक दोघांची. आणि मी मध्ये विश्रांती घेतली आणि मी त्याला हाफ पॅन्टवर, मी तसा मुलगा होतो, म्हणजे 25-26 वर्षाचाच होतो. तर रात्रीचा प्रवास आहे म्हणून मी हाफ पॅन्ट वगैरे घातली होती. तर आमच्या इथला एक पत्रकार म्हणला, अरे बाबा तू अशी हाफ पॅन्ट घालून तिकडे उतरू नकोस, नाही तर दंडवते साहेब म्हणजे आपले भारताचे माजी अर्थमंत्री, त्यांच्यासमोर तू असा गेला असं ते काय बोलतील. ते म्हणजे अरे हा हाफ पॅन्टवाला पत्रकार कुठून आला. आणि नेमकं झालं असं की आम्हाला झाला उशीर थोडासा
आणि आम्ही ज्या हॉटेलवरती दंडवते साहेबांना भेटणार होतो तिथे आमची गाडी लागली. मी असं इथून गाडीतनं उतरलो आणि तिथून दंडवते साहेब आणि त्यांच्या पत्नी उतरल्या आणि आमची ओळख झाल्यानंतर म्हणले, त्यांनी पण नेमकं तेच बोलले की अरे हा कोण, हाफ पॅन्टमधला पत्रकार वगैरे. पण ते इतके डाऊन टू अर्थ होते ना की फार असं त्यांनी काही टेन्शन वगैरे दिलं नाही, व्यवस्थित बोलले, माझ्या अगदी खांद्यावर हात पण टाकला आणि त्यांना आमची अडचण कळली की आम्हाला फ्रेश व्हायचं आणि आमच्याकडे काहीच नाही. तर विशेष म्हणजे ज्या हॉटेलमध्ये त्यांची सोय केली होती त्यांची हॉटेलची रूम त्यांनी आम्हाला वापरायला दिली, म्हणजे स्पेशली मला दिली वापरायला. आणि मी त्यांच्या रूममध्ये जाऊन फ्रेश झालो. माझा मित्र म्हणला अरे तुला काय आहे की नाही, भारताचे माजी अर्थमंत्री त्यांची रूम, खूप मोठं नाव समाजवादी चळवळीतलं, खूप मोठं नाव. मी म्हटलं बघ मित्रा, त्यांच्याबरोबर मला ही कल्पना आहे की हे आहेत तसे, पण त्यांनी कुठेच असं जाणवून दिलं नाही, मला दडपणच दिलं नाही. एकदम छान वागणूक दिली, जसं काही त्यांचा मुलगाच आहे मी अशी वागणूक दिली, त्यांची रूम वापरायला दिली. खूप मोठी गोष्ट आहे म्हटलं, मला दडपणच आलं नाही म्हटलं काही. तर म्हणजे ही त्या व्यक्तिमत्वाचं एक तो दिलखुलासपणा असेल की त्यांनी किंवा ते डाऊन टू अर्थ एवढे होते की त्यांना असं काही वाटलं नाही की अरे मी कोणतरी मोठा आहे आणि हा एवढा छोटा पत्रकार आहे वगैरे असं, त्याला मी काय रूम द्यायची. पण त्यांनी मला दिली वापरायला. ती एक माझ्यासाठी महत्त्वाची म्हणजे घटना होती माझ्या आयुष्यातली. दुसरी अजून एक महत्त्वाची घटना सांगतो. तलत मेहमूद यांच्याकडे आम्ही इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो आणि त्यांना ना पार्किन्सन्स म्हणजे अर्धांगवायू झालेला. तर त्यांचं बोलणं ना नीट कळायचं नाही काय बोलतात ते. तर एक पत्रकार आणि मी फोटो काढत होतो, आम्ही गेलो होतो आणि ते जे बोलतील ना ते त्यांचा मुलगा आम्हाला ट्रान्सलेट नीट सांगत होता की हे नक्की काय बोलतात, कारण त्याला त्यांची भाषा बरोबर कळत होती. तसं की मुलाखत वगैरे संपली जवळपास. तर मी त्यांना म्हटलं मी एक प्रश्न विचारू का असंच. तर म्हटलं विचारा. तर मी म्हटलं ह्यांना गाता येतं का. बापरे. तर माझा मित्र बोलला अरे तू काय विचारतोय, त्यांना अर्धांग आहे, ते एवढ्या वेळ बोलत आहेत आणि त्यांचा मुलगा आपल्याला ट्रान्सलेट करून सांगतोय, तर त्याला गातं कसं येईल. तर त्यांचा मुलगा म्हणाला की नाही नाही, त्यांनी प्रश्न बरोबर विचारला की तलत मेहमूद साहेबांनी आयुष्यभर गायलेत, ते गाणं त्यांचं म्हणजे जीव की प्राण आहे आणि ते नेहमी परमेश्वराकडे ही प्रार्थना करतात की माझं बाकी काही होऊ देत पण माझ्या जिभेवर माझं गाणं शेवटपर्यंत राहू देत. आणि त्यावेळी त्यांना बाकी काही बोलता येत नाही, पण ते गाणं खूप सुंदर म्हणतात आत्तासुद्धा. आणि त्यांनी तलत मेहमूद साहेबांनी आम्हाला त्यांची एक गाण्याचं एक कडवं म्हणून दाखवलं. म्हणजे मी तो एक भाग्यवान असेल की तलत मेहमूद साहेबांना मी असं समोरासमोर बसून गाताना ऐकलं आणि त्याच्यामुळे त्या मुलाखतीला एक रंगत आली. आणि ती जे आर्टिकल जेव्हा छापून आलं तेव्हा बऱ्याच लोकांनी कौतुक केलं त्याचं, म्हणजे माझं नाही ॲक्च्युली त्या मित्राचं, पण ते एक पंच तो त्या मुलाखतीत चांगल्यामुळे त्याला ते. आणि ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर राहून आहे ना मग तो एक हे आलं की नाही आपल्याला पण शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आणि डेडिकेशन, कोणत्याही गोष्टीसाठी झोकून देऊन सातत्यपूर्ण काम करत राहणं, ते तिथून मी शिकलो. या सर्व मुलाखतीच्या दरम्यान आपण सुरुवातच ज्या आर्थिक साक्षरतेपासून केली, लोकांना आर्थिक नियोजन शिकवत असताना गेली 26 वर्ष तुम्ही काम करताय. सर्वसामान्य माणसाने आर्थिक नियोजनाचा पहिला टप्पा म्हणून काय करणं किंवा आर्थिक नियोजन करण्यासाठी काय नेमकं करावं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. झालं असं की आताची जी जेनजी युवा पिढी आहे तर त्यांना त्यांचं शिक्षण चांगलं असतं, त्यांना पगारही चांगले मिळतात, पण ते झाल्यानंतर ते पहिलं काय करतात, आयफोन घेतील, अजून कुठची गाडी घेतील किंवा शो ऑफचं करतात आणि स्वतःच्या डोक्यावरती ना EMI वाढवतात. पण जसं तुमच्या कुटुंबाचा एखादा फॅमिली डॉक्टर असतो किंवा काही कोर्टाच्या कामांकरता एखादा तुमचा वकील असतो, तसं तुमचा फायनान्शियल ॲडवायझर असणं फार गरजेचं आहे. आणि मी गेल्या 26 वर्षात हेच मी बघितले जवळून. लोकांकडे जेव्हा जातो अगदी खूप चांगले शिकले सवरले लोकंसुद्धा ना फायनान्शियल लिटरेट नसतात. तर फायनान्शियल लिटरसी ही आपल्याकडचा खूप मोठा ड्रॉबॅक आहे आणि तो खूप मोठ्या मोठ्या लोकांना म्हणजे अगदी PhD होल्डर असलेल्या लोकांना सुद्धा इन्व्हेस्टमेंट कशी करायची किंवा डॉक्टर्स असतील किंवा अजून मी नाव असं घेतो असं हे नाही, पण ते चांगल्यापैकी पैसा कमवतात, पण तो पैसा पुन्हा योग्य मार्गाने कसा इन्व्हेस्ट करायचा ह्याचा गायडन्स करायला ते कोणाला नेमत नाही. तो नेमणं आवश्यक आहे. म्हणजे एखादा चांगला फायनान्शियल ॲडवायझर जर नेमलात तर तुमचं आर्थिक जे नियोजन आहे ना ते प्रॉपर होऊ शकतं, नीट होऊ शकतं. बऱ्याचदा सर्वसामान्य जो नोकरदार वर्ग, आज आपण मुंबईमध्ये राहतो, तर या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना तो सेफ इन्व्हेस्ट करण्याकडेच त्याचा कल जास्त असतो. म्हणजे आपण म्युच्युअल फंड म्हणू किंवा बऱ्याच काही फंड्स असतील किंवा आता SIP करणं म्हणा किंवा इतर या गोष्टी ज्या त्यातले जे काही मोड्स आहेत इन्व्हेस्टमेंटमधले, ते करत असताना त्यांचा कायम एक कल असतो की तो सेफ इन्व्हेस्ट व्हावी.
त्याकडे तो मग बघतो की FD एक त्याला एक बरं पडतं. पण जे सध्या मार्केटमध्ये इतर काही प्रोडक्ट्स आलेले आहेत, याकडे तुम्ही कसं बघता आणि लोकांना काय आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता की याकडे आपण कशा पद्धतीने बघणं महत्वाचं आहे? कारण रिस्क आहे, हो. रिस्क आहे तर त्यानुसार तुम्हाला परतावा सुद्धा तितकाच मोठ्या प्रमाणात मिळतो. लोकांनी ते थांबून राहणं या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्ही प्रेक्षकांना सांगितलं तर उत्तम राहील. मी जेव्हा 25-26 वर्षापूर्वी सुरुवात केली ना, त्यावेळेचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ थोडासा बदलला आहे. त्या काळात फिक्स डिपॉझिटला रेट चांगला मिळत होता, म्हणजे 10% 12% असे पण रेट होते. त्यावेळेला ती इन्व्हेस्टमेंट करणं लोकांना सेफ वाटत होतं आणि सगळ्यात लोकांना असं वाटायचं ना, माझ्या घरासमोर बँक आहे, जवळच बँक आहे, मी तिथे पटकन जाऊन मी त्यांची सर्व्हिस घेऊ शकतो. त्यामुळे ते त्यांना सेफ वाटायचं आणि रेट ऑफ इंटरेस्ट पण चांगला होता. पण जसा जसा काळ बदलत गेला, महागाई वाढत गेली, तसं फिक्स डिपॉझिटचे रेट हे 12% पासून ते आज 6% पर्यंत आलेले आहेत. 6, 6.5, 7. त्यामुळे लोकांनी हा विचार करायला पाहिजे की महागाईचा दर काय आहे आज. तर गव्हर्नमेंटने जो डिक्लेअर केला आहे तो साधारणतः 8.5 ते 9% हा महागाईचा दर आहे. मग तुम्ही तुमची फिक्स डिपॉझिट जर 6%नी जर इन्व्हेस्ट करत असाल तर अजून 5-10 वर्षांनी तुमच्याकडे महागाईचा दर अजून वाढणार आहे, पण तुमचा रेट ऑफ रिटर्न आहे तो 6% आहे. म्हणजे तुमचा 2-2.5%चा गॅप भरून कसा निघणार? खरंय. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या लाईफमध्ये जो इन्फ्लेशन रेट आहे त्याच्यापेक्षा 2-4% पुढे पाहिजे ना. खरंय. हां, पण मी हेही म्हणतो की गॅरंटी जेव्हा जिथे शब्द येतो ना तेव्हा तिथे तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट हा कमी येतो. पण थोडीशी तरी रिस्क लाईफमध्ये घ्यायला पाहिजे. आणि गव्हर्नमेंटनी म्युच्युअल फंड सही आहे ह्या ज्या जाहिराती केल्या त्याच्यामुळे ना आताच्या पिढीला ना म्युच्युअल फंड बऱ्यापैकी कळायला लागलेलं आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे गेल्या 7-8 वर्षामध्ये म्युच्युअल फंडमध्ये प्रचंड इन्व्हेस्टमेंट झाली. पूर्वी आपल्याकडच्या शेअर मार्केटला फॉरेनर्सनी पैसे काढून घेतले की आपल्याकडे पडत होतं, पण आज इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये SIP आहेत दर महिन्याला येणाऱ्या, त्यामुळे फॉरेनर्सनी पैसे काढून घेतले तरी आपलं इंडियन मार्केट कोसळत नाही तेवढं. हा आत्ता जर का वॉर चालू आहे, कोविडसारखी सिच्युएशन एकदम आली तरच काहीतरी ग्लोबल काही झालं तरच तो इम्पॅक्ट पडतो. अदरवाईज आपल्या भारतीय जे मार्केट आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट पडत नाही. आता ह्या सगळ्याचा विचार केला तर आपल्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो मी की तुमचं आर्थिक नियोजन करताना तुमचे जे पैसे आहेत, तुम्ही जे पैसे कमवता तर त्याला ना 3 बकेट्समध्ये वेगवेगळ्या इन्व्हेस्ट करणं आवश्यक आहे. एक आहे की तुमची गॅरंटेड रिटर्नसाठी पाहिजे ठेवा की ज्याच्यावरती रिस्क नाही आहे, त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन थोडंसं त्याच्यावर रिटर्न कमी मिळतील पण ते गॅरंटेड मिळतील. पण तो किती पार्ट असला पाहिजे हे तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरबरोबर बसून ठरवलं पाहिजे. दुसरं आहे तुम्ही आपल्याकडे काय लोकांचं ना प्रॉपर्टी घेणं, सोनं याच्यामध्ये फार इमोशनल पारंपरिक गुंतवणुकीचे प्रकार आहेत आणि सगळे. त्याला आपण कितीही म्हटलं ना तरी लोक तिथे इन्व्हेस्टमेंट करतात. मग तो त्याचा एक थोडासा पार्ट असला पाहिजे. पण एक पार्ट असा असला पाहिजे की तुमची जी ड्रीम्स आहेत ती पूर्ण करण्याकरता तुम्हाला जो पैसा लागतो तो पैसा तुम्ही कुठून पूर्ण करणार? तर महागाईच्या दरापेक्षा जास्त रिटर्न देणार काय आहे? तर म्युच्युअल फंड आहे, शेअर मार्केट आहे या ठिकाणी. मग शेअर मार्केटचा अभ्यास मात्र तुम्हाला स्वतःला करावा लागतो. दुसऱ्याच्या टिप्सवर अवलंबून अजिबात राहू नका. तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि त्यात उतरा आणि त्यातनं पैसे कमवा. आणि जर ते जमत नसेल तुमच्या रोजच्या धावपळीच्या जीवनातनं तर तुम्ही एक चांगला फायनान्शियल ॲडवायझर बघा, जो म्युच्युअल फंड ॲडवायझर सेबी रजिस्टर्ड जो आहे त्याच्याकडे जा आणि त्याच्या सल्ल्याने तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. कारण आज मी गेली 10-15 वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रात काम करतोय. अशा कितीतरी चांगले म्युच्युअल फंड्स आहेत की ज्यांनी प्रचंड परतावा दिलेला आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकत नाही इतका प्रचंड परतावा दिलेला आहे. मी असे किती कस्टमर बघितले की ज्यांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्यांची घरं घेतलेली आहेत. तर हे तुमची स्वप्न इथून पूर्ण होऊ शकतात. म्हणून तुमचं जे इन्व्हेस्टमेंट आहे ना हे वेगवेगळ्या बकेट्समध्ये असलं पाहिजे. कधी एका ठिकाणी सगळे पैसे गुंतवू नका असं आम्ही लोकांना सांगतो. तर पारंपरिक जो गुंतवणूकदार आहे तो पारंपरिक प्रकारांकडे जास्त त्याचा कल असतो. ते FD असेल, सोनं असेल किंवा आता जर अगदीच म्हणायला गेलं तर एखादी जमीन घेणं असेल, या सगळ्या गोष्टींच्या तुलनेत म्युच्युअल फंड, SIP या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कशा पद्धतीने डिफरन्शिएट करू इच्छिता? सांगतो बघा. असं कुठेतरी म्हटलं आहे की रिस्क में इश्क आहे. दुसरं असंही आहे की जर तुम्ही रिस्कच नाही घेतली तर तुमचं लाईफ पण रिस्कमध्ये असतं. रिस्क घेणारा माणूसच पुढे जिंकतो. आता आपल्याकडचा जो पारंपरिक कल आहे तो सोनं, जमीन, फिक्स डिपॉझिट ह्याकडे जास्त आहे. पण लोकांनी आता विचार करायला पाहिजे की ग्लोबल ज्या पद्धतीने जग बदलत चाललेलं आहे आणि इतर काही देशांमध्ये ना म्हणजे आपण जर ग्लोबलचं एकूण ॲव्हरेज काढलं ना तर ते 61% आसपास आहे
जिथे लोकांचे इक्विटीमध्ये पैसे येतात आणि भारत अजून खूप मागे आहे. त्याला जर ॲव्हरेज लिहायचं असेल तर अजून तुम्ही 11-15% आसपास आहे. म्हणजे इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे जे नागरिक आहेत किंवा जी जनता आहे ती अजून खूप वाढली पाहिजे. आणि काही देश आहेत ते जर 90% 100%च्या वर आहेत की जे इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतात, त्यामुळे त्यांचं दरडोई उत्पन्न वाढलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता चांगली आलेली आहे. तर ह्या पद्धतीने जर का लोकांनी थोडं एज्युकेशन घेतलं आणि ह्या त्रिसूत्रीप्रमाणे गेले की थोडे पैसे इथे थोडे, पण एक पार्ट जो आहे तो म्युच्युअल फंडमध्ये SIP मध्ये लावावा, जेणेकरून तुम्हाला लॉंग टर्ममध्ये रिस्क राहत नाही. साधारणतः SIP किंवा म्युच्युअल फंड्समध्ये लमसममध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तर साधारण 5 ते 6 वर्षानंतर आहे ना तुमच्या इन्व्हेस्टमेंटला धोका उरत नाही. म्हणजे मार्केट वर खाली झालं तर तुमच्या प्रॉफिटमध्ये वर खाली होऊ शकतं, पण तुमचं कॅपिटल इंटॅक्ट होतं. आणि म्युच्युअल फंडमध्ये अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड्स आहेत. तुमच्या गरजेनुसार, तुमच्या वयानुसार तुम्हाला काय पाहिजे याच्याप्रमाणे तुमचा जो आर्थिक सल्लागार आहे तो तुम्हाला निश्चितच चांगल्या प्रकारचे स्कीम सुचवू शकतो. मुलाखतीच्या शेवटी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय व्यवसाय करता आणि त्यातून इतरांना कसा फायदा होऊ शकतो, आर्थिक सल्लागार म्हणून तुम्ही काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता, हे आमच्या प्रेक्षकांसाठी जर एकदा सांगा. चालेल, नक्की. मी गेली 26 वर्ष इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करतो आहे. त्याचबरोबर म्युच्युअल फंड्समध्ये पण काम करतो आणि हेल्थ इन्शुरन्स आज ना सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे प्रत्येक कुटुंबाकडे एक चांगला हेल्थ इन्शुरन्स असणं आवश्यक आहे. मी गेल्या काही महिन्यांपासून या 2-4 वर्षामध्ये जे माझ्याकडे केसेस आल्या, ज्यांचे क्लेम आले, त्यांचं बघतोय की जर तुमच्या लाईफमध्ये वेगवेगळ्या अनसर्टन घटना घडतात. जसं आता कोविड आला त्यावेळेला आपल्याला कळलं की बाबा आर्थिक नियोजन करताना आपल्याकडे बँकेत एवढे पैसे पाहिजेत की किमान 1 वर्ष तुम्हाला जर तुमचा कामधंदा नसेल तरी पण 1 वर्ष जगता आलं पाहिजे. त्याच पद्धतीने अजून दुसरं असं आहे की अचानक काही घटना घडली, म्हणजे ॲक्सिडेंट झाला, कुणी आजारी पडला आणि त्याचा खर्च खूप आला. म्हणजे माझ्या जवळचे मित्र चिकनगुनिया डेंग्यूच्या डासामुळे आजारी पडून त्यांना 80 लाखाचा खर्च आला. ही फार रेअर घटना आहे कारण त्यांना इन्फेक्शन्स वगैरे झाली, पण ही दुर्दैवी घटना आहे माझ्याकरता पण, कारण माझे चांगले मित्र होते. पण त्यांना जो खर्च आला तर त्यामुळे त्यांच्याकडे इन्शुरन्स कव्हर कमी होता. तर तेव्हापासून मी लोकांना सजेस्ट करतो की 1 कोटीचा इन्शुरन्स कव्हर हेल्थमध्ये घ्या. त्यासाठी खूप पैसा लागत नाही. म्हणजे मी परवाच एका व्यक्तीला, त्याचं वय 55 आहे, त्याला फक्त 27-28 हजार रुपयामध्ये एक बेसिक कव्हर आणि टॉपअप असं मिळून 1 कोटीचा इन्शुरन्स कव्हर दिला. तर हा तुमचा पाया आहे की एक चांगला 1 करोडचा टर्म इन्शुरन्स, 1 कोटीचा हेल्थ इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड्स ह्या इन्व्हेस्टमेंट्स आणि एखादी तुमच्या मुलांच्या दृष्टीने भवितव्यात उपयोगी पडेल अशी पॉलिसी, अशा वेगवेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केल्यात तर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग प्रॉपर होतं. मग त्याच्यामध्ये तुमची मुलांची एज्युकेशन आली, तुमचं ड्रीम हाऊस आलं, तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिटायरमेंट. आज आपल्याला पेन्शन नसेल तुम्हाला तर तुमचं पेन्शन क्रिएट करण्याची जबाबदारी ही सर्वस्वी तुमचीच आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एक आर्थिक सल्लागार चांगल्यापैकी तुम्हाला मदत करू शकतो. तुमचं वय किती आहे तिथून तुमच्या रिटायरमेंटपर्यंत तुम्ही किती हजाराची SIP करायला पाहिजे किंवा लमसम टाकायला पाहिजे, त्याच्यावर तुमचं रिटायरमेंटचं लाईफ पुढची 30 वर्ष तुम्हाला जगायचं आहे. कारण आज एक्सपान्शन जे आहे लोकांचं म्हणजे लाईफ ते 60 नंतर सुद्धा जवळजवळ 85पर्यंत 90पर्यंत लोक जगत आहेत. मग ते लाईफ तुम्ही जगणार कसं? ते पेन्शन क्रिएट करणं खूप सोपं आहे, पण त्याच्यासाठी शिस्त आणि आर्थिक नियोजन पहिल्यापासून करणं आवश्यक आहे. धन्यवाद सर, आपण या मुलाखतीला आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. मंडळी, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा मी नंबर देतोय. ज्यांना ज्यांना आर्थिक नियोजन करायचं आहे त्यांच्या सर्व गोष्टींच्या संदर्भात सरांशी आपण संपर्क करू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आमच्या लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मुलाखती पाहण्यासाठी निखिल चव्हाण ओरिजिनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.